असं आहे की प्राथमिक आमच्याकडे जी माहिती आली साधारण 16 नागरिक त्या ठिकाणी होते. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे, परंतु भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने विदेश मंत्रालयाने एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे ती आपल्या राज्याला दिलेली आहे आणि जिल्हाधिकारी स्तरावरती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्यामुळं ज्या ज्या नागरिकांना त्या ठिकाणी सहायता पाहिजे असेल त्यासाठी भारत सरकारनं राज्य सरकारनं आता पुढाकार घेतलेला आहे की आम्ही त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांच्या संपर्कात आहोतच. आता या तिथली परिस्थिती काय आहे, त्या पद्धतीने तिथं मिसाईल अटॅक होतोय, ड्रोनचे अटॅक होतात, तरी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्यामध्ये आता आपले विमानं पाठवून नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षित भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. नगर जिल्ह्यातले साधारण 24 लोक अडकलेले आहेत. रोहितचे पण एक परिवार आहे, तर काय एकंदरीत आपला संपर्क होतोय? हे संपर्क आहे सगळ्यांची. आपल्या परराष्ट्र खात्याचे जे स्थानिक अधिकारी आहेत त्या ठिकाणी आपले काउन्सिल वगैरे काउन्सिल जनरल असतील किंवा आपल्या दूरपासातले जे कर्मचारी आहेत तिथं एक स्वतंत्र सेल निर्माण केलेला आहे. त्यामुळे आपले नागरिक त्यांच्या संपर्कात आहेत. पूर्ण या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. आपले सर्व नागरिक सुरक्षित कसे परत येतील या दृष्टीने आपण त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आपलं काही बोलणं होतंय का सर? हा, 1-2 लोक माझं बोलणं झालंय. सर, आपण बघितलं तर सोनिया गांधीने नुकतेच जे आता इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांना जे ठार करण्यात आलं त्याच्यावरती या प्रश्नावरती पीएम मोदींवरती निशाणा साधलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. एका देशाच्या सर्वोच्च नेत्यांचं असं ठार केलं जातं आणि भारताची भूमिका जी आहे तर अजून चुकीची आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या संपूर्ण परिस्थितीमध्ये नियंत्रण ठेवून आहेत. जागतिक राजकारणामध्ये आज जे भारताचा जो सन्मान वाढलेला आहे तो केवळ आणि केवळ आदरणीय मोदीजींच्यामुळे वाढला आहे. मला वाटतं काँग्रेसच्या काळामध्ये जी अधोगती पूर्णतः परराष्ट्र धोरणात झाली होती, देशाची म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा बाहेर उभं राहावं लागत होतं. आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचं आग्रहण त्या ठिकाणी आदरानं स्वागत होतं. परराष्ट्र नीतीबद्दल सोनिया गांधी जे म्हणताय ते ज्येष्ठ नेते आहेत, खरं म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांच्यावर मी टीका टिप्पणी करणार नाही. परंतु सरकारचं धोरण अतिशय सुस्पष्ट आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री यांच्या पुढाकारानं आज देश महासत्तेकडे वाटचाल करतो. त्यामुळे आपल्या देशाचं ऐकलं जातं. स्वतः ते त्या देशातल्या प्रधानमंत्र्यांशी तिथले जे काही राजे आहेत त्यांच्याशी बोललेले आहेत आणि त्याच्यात राजकारण करण्यापेक्षा आता मला वाटतं या परिस्थितीचं तारतम्य ठेवून आपल्या देशाचे नागरिक सुरक्षित कसे परत येतील याच्याकडे मात्र लक्ष देण्याची आवश्यकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.